टीका केलेली की आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचं पप्पू बनू नये आणि त्यांनी केलेलं प्रेझेंटेशन हे खोदा पहाड निकला चुवा अशा प्रकारचं आहे. बघा, एक गोष्ट आपण वारंवार बघतोय की आम्ही प्रश्न विचारतोय निवडणूक आयोगाला, आम्ही टीका करतोय निवडणूक आयोगावरती, पण त्याचं उत्तर अपेक्षित कोणाकडनं आहे? आम्हाला निवडणूक आयोगाला. उत्तर देतंय कोण? निवडणूक आयोगाचे मालक म्हणजे भाजपा. आम्ही प्रश्न भाजपाला विचारतच नाहीये ना. आम्ही काल जे आदित्य साहेबांनी प्रेझेंटेशन दिलेलं आहे हे त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काय 19,000 मतांचा जो घोटाळा झालेला आहे, जी चुकीची मतं आहेत ती दाखवली. आणि एखाद्याची चूक दाखवणं हा काय गुन्हा आहे? याच्यात कुठला आलाय पप्पूपणा? आता ही मिरची भारतीय जनता पक्षाला का लागावी? याचं उत्तर निवडणूक आयोगाने समोरून येऊन द्यायला पाहिजे. निवडणूक आयोगाने त्याचा खुलासा करायला पाहिजे. खुलासा करतंय कोण? निवडणूक आयोगाचे मालक म्हणजे भारतीय जनता पक्ष. घरगडी असल्यासारखं निवडणूक काम करते निवडणूक आयोग आणि उत्तर देतात भाजपवाले. यावरच लक्षात येतं की भाजपवाले निवडणूक आयोगाची जी पाठराखण करतायत, आमच्यावर टीका करतायत, याचा अर्थ नक्की याच्यामध्ये काहीतरी घोळ झालेला आहे. जर निवडणूक आयोगाने जर स्वच्छ काम केलं असेल तर जसं आम्ही समोर येऊन तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्हाला उत्तर देणं बंधनकारक आहे. आम्हाला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे, आलं पाहिजे समोर की ही नावं काल तुम्ही दाखवलीत, ही खोटी आहेत, हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे. याचा खुलासा करायला पाहिजे कोणी? निवडणूक आयोगाने. खुलासा करतंय कोण? मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांना आव्हानच दिलेलं नाहीये ना. आव्हान दिलेलं आहे निवडणूक आयोगाच्या कारभाराला. निवडणूक आयोगाचे मालक मुख्यमंत्री आहेत का? तर नाही. मुख्यमंत्री का उत्तर देतात त्यांचं? त्यांना एवढी मिरची का लागलेली आहे? त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे आणि निवडणूक आयोगाला हे प्रश्न विचारलेले आहेत. मुख्याने 1 नोव्हेंबरचा मोर्चा म्हणजे कव्हर फायरिंग आहे असं. 1 नोव्हेंबरचा मोर्चा म्हणजे सत्य, जे काय घोटाळे झाले आहेत ते लोकांच्या समोर मांडणं, कसं मतांवरती दरोडा पडलेला आहे, मतांची चोरी कशी झालेली आहे, हे आता आम्ही वारंवार सिद्ध केलेलं आहे. परंतु या बाबतीत मतदारांना देखील कळलं पाहिजे की माझं जे लोकशाहीने मला मतदानाचा जो काय अधिकार दिलेला आहे, या माझ्या अधिकाराची चोरी होते. आणि म्हणून याच्यामध्ये केवळ राजकीय पक्ष नाही तर मतदार देखील सामील होतील असं आमचं म्हणणं आहे. शेतकरी पॅकेजच्या मदतीवरून आता कॅबिनेट बैठकीमध्ये देखील धर्मासन झालेलं आहे. मंत्री आणि प्रशासन हे आमने सामने आले. मंत्री मदत पुरवठा मकरंद पाटील यांनी प्रशासनावर आरोप केला की मदत शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहोचत नाही. त्याचा अर्थ की कुठेतरी जो समन्वय आहे सरकार आणि प्रशासन यांच्याकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसेच नाहीये. हे किती खोटं जरी बोलले, किती जरी काही आव आणला तरी हे सरकार खडखडाट झालेलं सरकार आहे. यांची तिजोरी रिकामी झाली आहे. दात करून पोट भरण्याचा प्रयत्न करतायत. प्रशासन शेवटी सरकारच्या इशाऱ्यावर काम करते. प्रशासनावरती सरकारची पकड नाहीये म्हणून शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. आणि बरोबर गँग ऑफ वसेपूर घेतलेली असेल तर यांच्याकडनं काय अपेक्षा करणार तुम्ही? मुख्यमंत्री हतबल आहेत. मुख्यमंत्र्यांना सगळं कळतंय की आपण काय करू शकत नाही, हतबल आहेत. आणि म्हणून मग ते निवडणूक आयोगावरती उत्तर द्या, याच्यावर उत्तर द्या, याच्यात बिझी आहेत. शेतकऱ्याला पैसे कशा हातात मिळतील याच्यावर बोला. तुम्ही आतमध्ये मारामारी करता, तुम्हाला असं वाटतं की बाहेर कळत नाही. अरे एवढे पत्रकार बसलेले आहेत बाहेर सांगायला की आतमध्ये कॅबिनेटमध्ये काय चालतंय.